आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। त्र्यंबकेश्वर पंचायत समिती ते वरसविहीर येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे। ग्रामपंचायतमधील शबरी आवास योजना सन 2023 व 2024 मधील घरकुल यादी ही रद्द करण्यात यावी, कारण ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना न विचारता ठराव घेतला, घराची पाहणी न करता यादी मंजूर केली आहे। त्यामध्ये 15 घरकुल मंजूर झालेले असून त्या घरकुलाची स्थळ पाहणी न करता देण्यात आलेले आहेत। ज्यांना घरकुलाची खरंच गरज होती त्यांना शबरी घरकुलाचा लाभ मिळालेला नाही, ते नागरिक वंचित राहिले आहेत। या योजनेचा लाभ ज्यांचे घर पक्के आहेत, खरंच जे गरजू लाभार्थी आहेत, त्यामध्ये विधवा, अपंग, अंध व करावी कुडाचे व खऱ्या अर्थाने योजना ज्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थ असे म्हणतात की ज्याचे घर मोडले आहे असे असून सुद्धा त्यांना घरकुल मिळालेले नाही, लाभार्थी वंचित राहिलेले आहेत, तरी त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, लवकरात लवकर सखोल चौकशी करून नवीन ठराव घेण्यात यावा म्हणून गावातील सर्व नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बिरसा मुकणे तसेच पदाधिकारी रमेश शेवरे, समाधान ढोरे, काशीनाथ किलविले, विलास ढोरे यांनी दिला आहे। त्यांनी परस्पर एखाद्या जागेवर किंवा एखाद्या जागेवर ठराव बनवला आणि तिथं ते ठराव पास करून ते घरकुल मंजूर करून दिले। याला आमचा सर्व गावकऱ्यांच्या वतीने विरोध आहे। या गोष्टीला याची या घरकुलांची सखोल गावस्तरावर चौकशी करावी तरच। DPA न्यूज साठी प्रतिनिधी गोकुळ ढोरे, हर्सूल। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।